मग कसा गोतावळा एकत्र आलाय का बरं? हे झाला ग इथं गोळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न टाळी वाजवा माय बाप, मेळा घ्या भजनाचा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा हा मेळा, हे झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा हा मेळा, हे झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा हा मेळा. अलक निरंजन आदे हे त्या माशाच्या पोटात जन्मले मचिंद्रनाथ, जन्मले मच्छिंद्रनाथ, जन्मले मच्छिंद्रनाथ, त्या गौरी भस्मसात जन्मले गोरक्षनाथ, जन्मले गोरक्षनाथ, जन्मले गोरक्षनाथ, नाथ इतका ग कसा बोळा, त्याने लाविला भस्म टिळा, गळी रुद्राक्षाची माळा, गुरु शिष्याचा लागलाय लाळा, कधी काढून देतोय डोळा डोळा बाई नातांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा बाई बाप मेळा, तारी. हे झाला ग इथं गोळा न बाई बाई नातांचा मेळा. अलक निरंजन आदे त्या पिंपलायन येते जन्मले जरपटी नाथ, जन्मले जन्मटीनाथ, जन्मले जन्मटीनाथ, त्या सर्प या कुळात जन्मले ते नागनाथ, जन्मले ते नागनाथ, जन्मले ते नागनाथ, भक्ती रसाचा असा जिव्हाळा, असा पेरून ठेवलाय मला, नाथ भक्तीचा नादच खुळा खुळा बाई नाथांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नाथांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नाथांचा मेळा, हो झाला ग इथं गोळा न बाई बाई नाथांचा मेळा. अलक निरंजन आदे वाळूतून रेवण नाथ, पुतळ्यापासून गहिनीनाथ, पुतळ्यापासून गहिनीनाथ, पुतळ्यापासून गहिनीनाथ, भिक्षा या पात्रात जन्मले भरतरीनाथ, जन्मले भरतरीनाथ, जन्मले भरतरीनाथ, नवनाथांचा एक जिव्हाळा, देव घालून पुष्पमाला, येतो दाटून अभिचा गळा गळा बाई नाथांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नाथांचा हा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नाथांचा मेळा, झाला ग इथं गोळा न बाई बाई नाथांचा मेळा. हे जे असेल तर सज्जनो नाथ कथा ऐकली पाहिजे. आता सज्जनो आजपासूनचे जे 8 दिवस आहेत 7 दिवस आहेत माता माऊली ते तुमच्या हातात आहेत. बरं आपली ही भूमी इतकी प्रसन्न झाली आहे. अरे मायंबाला गेल्यानंतर गडावरती गेल्यानंतर जसं आपल्याला प्रसन्नता वाटते तशी प्रसन्नता आज आपल्या या भूमीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. मग आज काय करायचं? 7 दिवस माता माऊली तुम्ही जपायचं. काय करायचं? आपल्या घरामध्ये सायंकाळ फार महत्वाची आहे. जी 7 दिवसाची जी सायंकाळ आहे ती फार महत्वाची. या सायंकाळ या 7 दिवसात पार्वती माता, भगवान शिवजी, प्रभू दत्तात्रय भगवंत आपल्या प्रत्येकाच्या घरासमोरून फेरीने येणार आहेत. मग आपली सायंकाळ किती महत्वाची सांगू. सायंकाळी आपल्या घरामध्ये भांडण तंडा कधी नकोय. आता आपण काय करतो, त्या मालिका पाहतो. टीव्ही करताना चालू, तुम्ही टीव्ही चालू केला की त्या मालिका चालू होतात. आई कुठे काय करते, आई 2-2 लग्न करते, आई कुठं काय करते. त्या मालिका चालू झाल्या, त्या मालिकांमध्येच फक्त भांडणचे. सज्जनो 7 दिवस तो टीव्ही बंद ठेवा आणि आपल्या घरातले जेवढे असतील, वयोवृद्ध असतील, लहान लेकरं असतील, सगळ्यांनी या धर्ममंडपात या. कारण सायंकाळी आपल्या घरामध्ये भांडण तंडा नकोय. जर भांडण तंडा जर असेल तर भगवान शिवजी, पार्वती माता आणि प्रभू दत्तात्रय भगवंत आपल्या घरापुढून जी फिरीने येणार आहेत
आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देण्याकरता ते येणार आहेत. जर आपल्या घरामध्ये भांडण तंडा चालू असेल, त्या टीव्ही मध्ये वादविवाद चालू असेल, तर ते भगवंत आपल्याला कधी आशीर्वाद देणार नाही, निघून जातील. म्हणून एवढे 8 दिवस सगळं विसरायचं. सासू सुनाचे वाद असतील विसरून जायचे, ते सगळ्या देशात चालू आहे. पण मायेचं लेकीचं नातं म्हणून सासू सुनेनं सुद्धा धर्ममंडपात यायचं. कारण आपल्या घरामध्ये शांती आणि प्रसन्नता जर पाहिजे असेल तर ती फक्त नात कथेमुळे आपल्याला भेटेल. आपण जी वास्तू उभी केली आहे, अन्न वस्त्र निवारा बाबा गरजा आहेत. आपल्या अन्न गरजेचं आहे, वस्त्रही गरजेचे आहेत, निवारा फार गरजेचं आहे. आता थंडी पडते, कमी झाली 2 दिवसापासून थंडी, पण आपण घरामध्ये बसल्यानंतर आपल्याला काही थंडी वाजत नाही. पण जी वास्तू आपण निर्माण केलेली आहे त्या वास्तूमध्ये आपल्याला सुख लागत नाही. आता आई काय होतं, घरामध्ये तिजोरी पाहायला भेटते आपल्याला. तिजोरी खोलली की डायमंड सेट आपल्याला पाहायला भेटतो. किचन मध्ये गेलो, किचन मध्ये डिनर सेट आपल्याला पाहायला भेटतो. हॉलमध्ये बसायला आलो की हॉलमध्ये सोफा सेट पाहायला भेटतो. पण आपण सज्जनाव ज्या वास्तूत राहतो, जी माणसं वास्तूत राहतात, त्या वास्तूत राहणारे जी माणसं आहेत त्या माणसांचा माइंड काय अपसेट आपल्याला पाहायला दिसतो. माइंड काय सेट दिसत नाही, सगळ्यांचा माइंड अपसेट आहे. कोणाची काय धावपळ, कोणाची काय धावपळ. पण आपला माइंड जर सेट करायचा असेल तर सज्जनाव नवनाथ कथा ऐकली पाहिजे. जर आपल्याला स्वप्न पडत असतील, अनेक प्रकारची स्वप्न सांगितली जातात. काही माणसांना स्वप्न सतत पडतं बरं, की रेड्यावरती बसून एखादा काळा कबिन्न पुरुष येतोय, तो माझ्या गळ्यामध्ये सर्पाची दोर टाकतोय, मला ओढत नेतोय. अरे माझीच मुलं बाळ मला तेलानं तुपानं आंघोळ घालतायत. अशी स्वप्न जर आपल्याला पडत असतील तर ते फार घातक आहेत बरं. मग आपल्याला अशी स्वप्न, वाईट स्वप्न पडत असतील तर नवनाथ कथा ऐकल्यानंतर ते स्वप्न बाधा आपल्याला होणार नाही. जे काही दोष असतील, पितृदोष जर आपल्याला घालवायचे असेल तर नवनाथ कथेनं ते नाहीसे होतात. म्हणून फार प्रभावी अशी कथा नवनाथ कथा आहे. आणि संतांचा, भगवंताचा आशीर्वाद आपल्याला या कथेतून प्राप्त होणार आहे. म्हणून आपण पारायण करतो. आता पारायणाला अनेक मान्यवर बसले असतील, भाविक बसले असतील. नवनाथ ग्रंथात 40 अध्याय आपल्याला पाहायला भेटतात. पण ग्रंथ उघडल्यानंतर, सुरुवात केल्यानंतर ग्रंथाच्या प्रारंभी मातमाऊली पहिलं नमन केलंय ते गणपती बाप्पाला. आता कोणताही ग्रंथ जरी आपण घेतला, आता कथेला आपण सुरुवात केली तरी आपण गणपती बाप्पांचं स्तवन आमच्या माऊलीने केलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. देवा सरुदे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन. नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण. सदैव राहो ओठांवरती, सदैव राहो ओठांवरती. तुझी जरे गुण गाता. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. मंगल मूर्ती मोरया. सज्जन आहो, प्रत्येक कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या स्तवनानं करतो. मग का गणपती बाप्पांचंच नामकरण केलं जातं? अनेक देव आहेत. बरं, देवांना काही तोटा नाही आपल्याकडं. शेतात जाता ना तुम्ही, मसुबा आहे ना तुमच्याकडं. शेतात गेल्यानंतर आपली जर यात्रा असेल, काही निमित्त असेल, शेतात जातो माता माऊली आपण, शेंदूर घेऊन जातो. शेंदूर देवांना काही तोटा नाही आपल्याकडं. शेंदूर घेऊन गेलो की जे आपला मसोबा असतो त्याला आपण शेंदूर लावतो.
मग आता हात भरलेला असतो, हाताला थोडासा शेंदूर लागलेला, मग शेंदूर पुसायचा कुठं? एखादा दुसरा दगड घ्यायचा, त्या दगडाला शेंदूर पुसायचा आणि तिथं ठेवून द्यायचा. का? हात पुसायला जागा नव्हती, हात पुसायला दगड वापरला तरी देव झाला. एवढे देव आपल्याला पाहायला भेटतात. पण सज्जन आहोत तरी गणपती बाप्पांचं स्तवन का ऐका. अनेक देव असे आहेत आई, अनेक देव आपल्याला पाहायला भेटतात, ते आपल्याला सुख देतात पण आपलं दुःख काय घालू शकत नाही. काही देव असे आहेत ते आपलं दुःख घालवतात पण आपल्याला काही सुख देऊ शकत नाही. काही देव असे आहेत जे आपल्याला सुखही देत नाही आणि आपलं दुःखही घालवत नाही. पण काही देवता असे आहेत जे आपल्याला सुखही देतात आणि आपलं दुःखही घालवतात, ते म्हणजे गणपती बाप्पा. म्हणून आपण म्हणत असतो गणपती बाप्पा ज्यावेळेस आपण विराजित करतो, गणपती उत्सव आल्यानंतर गोड आपण गीत म्हणतो. सगळ्यांच्या मुखगत असेल, सगळ्यांनी टाळी वाजवा. बरं, तुम्ही म्हणाल महाराज सारखी टाळी वाजवायला सांगतात, टाळी वाजवायचं कारण ऐका. आपण ही टाळी वाजवली, टाळी अशी वाजवायची, वाजते ना टाळी याच्या हात, अशी टाळी वाजवल्यानंतर आपल्याला 7 दिवस तरी अटॅक येणार नाही. का? धर्ममंडपात कोणी जाणार नाही म्हणून टाळी वाजवत चला. दुसरं कारण आई काय होतं, काही माणसांकडे पैसा भरपूर आहे, पैसा भरपूर आहे पण झोपेच्या बाबतीत इतके गरीब आहेत काही लोक, झोपच लागत नाही, झोपच लागत नाही. पैसा भरपूर आहे पण काही झोप लागत नाही, काहींकडे काहीच नाही, काहींकडे काहीच नाही पण झोपेच्या बाबतीत इतके श्रीमंत आहेत. आत्ता कथेमध्ये बसल्या बसल्या काहींना डुकले येऊ राहिले, येत आहेत की नाही. म्हणून मला अधून मधून म्हणावं लागतं टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळीचे अनेक फायदे आहेत. म्हणून आपण सज्जनो गणपती उत्सव आलो की आपल्याला सुख देणारे गणपती बाप्पा आहे आणि आपले दुःख घालवणारे सुद्धा गणपती बाप्पा आहे. म्हणून सर्वांनी गोड टाळी वाजवून आज पहिला दिवस बरं कथेचा, त्या गणपती बाप्पांना आपल्याला कथेमध्ये विराजित करायचे, म्हणजे पुढचे 6 दिवस आपल्याला अतिशय आनंदानं कथा करता येईल. म्हणून सर्वांनी गोड गीतानं गणपती बाप्पांना आमंत्रित करायचे. बरं, हे तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. हो पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षान एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे वर्ष, घ्यावा संसाराचा परामर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. आली कशी पहा आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, गुळ फुटाने खोबरन केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ, कर भक्षण कर रक्षण, तुझ पिता तुझ माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हाल बोलत साऱ्या जगाचे, तिस येतील कारे सुखाचे, देवा गाणून गोड मानूनी द्यावा आशीर्वाद आता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता, तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, निरंजन आले, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा
मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. सज्जना हो, आता पारायणाला तुम्ही बसलात. ज्यावेळेस नवनाथ ग्रंथाचा आपण पारायण करतो त्यावेळेस सुरुवातीच्या ओव्या ऐका. ओम नमोजी हेरव मूर्ती वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त संकट वारी गजानन सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी. सज्जना हो, आपण सगळे वारकरी संप्रदायाला मानणारे. ज्ञानेश्वरी ग्रंथ जरी आपण घेतला तर माऊलींनी गोड सुरुवात करावी बर. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदास अवधारी जोजी. सज्जना हो, मनुष्यगण राक्षसगण आणि देवगण यांचा अधिपती असणारे गणपती बाप्पा त्यांना आज प्रथम दिवशी आपण सज्जना हो पाचारण केलेलं आहे की गणपती बाप्पा या आणि आमच्या कथेमध्ये विराजित व्हा. कारण कोणतंही कार्य म्हटलं की गणपती बाप्पांना स्तवन केलं जातं. सज्जनो, आता आपल्याला कथा भागाला सुरुवात करायची. कसा झाला नवनारायणांचा अवतार, गोड कथा भाग आपण घेऊन येतोय. कलियुगास प्रारंभ झाला आणि कलियुगाला प्रारंभ झाल्यानंतर लक्ष्मीकांतानं भगवंतानं नवनारायणांना द्वारकेस बोलावून आणण्याकरता सेवकाला पाठवलं. सेवकानं जावं आणि नवनारायणांना सांगावं की भगवंतानं साक्षात लक्ष्मीनारायणानं तुम्हाला बोलवलेलं आहे. त्यानंतर कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिंपलायन अभिहोत्र चमस ध्रुमीन आणि करवंजन या सर्वांनी नवनारायण उपस्थित झाले आणि झाल्यानंतर बोलवण्यामागचं कारण विचारलं. तर त्यावरती श्रीहरींनी म्हणजे भगवंतानं सांगावं, ऐका तुम्हाला बोलवलंय, बोलवण्याचं कारण सांगतो, आपल्याला अवतार कार्य घ्यायचंय. कारण अवतार कार्य करण्याचं निश्चित झालंय, आपल्याला अवतार घ्यावा लागेल. नवनारायणांनी विचारलं, प्रभू अवतार कशाला घ्यायचा? कलियुगात आपल्याला अवतार घ्यायचे, पण अवतार घेण्याचं प्रयोजन काय? तर त्यावेळेस श्रीहरींनी सांगावं, ऐका अरे वाम मार्गाने भटकणारा हा जीव याला सन्मार्गावरती आणायचंय. कारण या कलियुगामध्ये मनुष्याकडून भक्ती घडणार नाही. अरे वाम मार्गाने हा जीव भटकणारे, कारण आईच्या गर्भामध्ये असताना यानं मला वचन दिलं होतं, हे देवा एकदा मोकळं कर. आईच्या गर्भात एकदा की बाहेर आलो की तुझं भजन करेल. वचन दिलं बरं, आपण सर्वांनी देवाला वचन दिलं. पण वचन दिलं, आपण आईच्या गर्भातून बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर भगवंत आपल्याला म्हणत होते, आईच्या गर्भात होता तर मला म्हणत होता की भजन करेल देवा, तुझं भजन करेल. आता बाहेर आला कर की भजन. आता बघा माता माऊली लेकरू जन्माला आलं ती रडतं. ते रडताना त्याचा स्वर कसा असतो बघा, क्याव क्याव. ते बाहेर आल्यानंतर देव त्याला म्हणतोय कर की भजन, भजन कर. तुम्हाला आईच्या पोटात वचन दिलं होतं, गर्भात वचन दिलं होतं की भजन करेल, कर भजन. ते जन्माला आलेलं लेकरू देवाला सांगतो, मी केव्हा म्हणलो क्याव क्याव, मी केव्हा म्हणलो देवा तुला, मी नाही वचन दिलं. म्हणून सज्जना हो, श्रीहरीनं सांगावं की आपल्याला अवतार घ्यायचा आहे. पण नवनारायणांनी विचारावं का अवतार घ्यायचा? की हा जीव आपल्याला पाहायला भेटतो, मनुष्य जीव आपल्याला पाहायला भेटतो, भगवंताची भक्ती करेल. पण देवानं सांगितलं नाही नाही नाही, या माणसाकडून भक्ती घडेल न घडेल सांगता येणार नाही, नाही सांगता येणार. माता माऊलो, नारळाला डोळे असतात बरं, नारळाला डोळे पण नारळाला काही दिसत नाही. नारळाला डोळे असून दिसत नाही. कपाला काने, घरात कप असतो ना तुमच्या, कपाला काने बरं, कपाला ऐकू येत नाही. सुई पाहतो ना, सुई, सुईला नाक आहे पण सुईला काही वास येत नाही. टेबल बघतो ना, टेबल, टेबलाला पाय येत पण पाय, त्या टेबला काही चालता येत नाही, चालता येत नाही. बाटली पाहतो ना, बाटली, बाटलीला तोंड आहे पण त्या बाटलीला काही खाता पिता येत नाही. पण माणसाकडं सगळं असून माणसाला माणसासारखं जगता येत नाही, वागता येत नाही, भगवंताची भक्ती त्याला करता येत नाही. म्हणून सज्जना हो, श्रीहरीनं नवनारायणांना बोलावून घेतलं आणि अवतार कार्य आपल्याला घ्यायचंय म्हणून सांगितलं.
कारण बुडते हे जण न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून या कारण माणूस जन्माला आला, पण माणसाला माणसासारखं काय जगता येत नाही गड्या, नाही जगता येत. आता सगळे माणसं ऐकताय तुम्ही, महिला मंडळी ऐकता. सज्जन आपल्याला माणसासारखं जगता आलं पाहिजे, बरं जगता आलं पाहिजे. आई असा प्रसंग घडला, फार बिकट प्रसंग घडला त्या पुण्याकडे. तर असे प्रसंग घडला, एक वाटेनं चालला होता एक ग्रस्त गाडीवरती, आणि वाटेनं चालला, समोरून काही कुत्रीची पिल्लं त्याला आडवी गेली. पडला नाही, गाडी थांबवली त्यानं. पण किती नराधम आपल्याला पाहायला भेटतात सांगू. जो बाईक वरती गाडीवरती चालला होता त्या नराधमानं गाडी थांबवली, गाडीतून पेट्रोल बाहेर काढलं, आणि जी कुत्रीची पिलं आडवी गेली होती ना, शेजारी दुकान होतं, दुकानातून बिस्किटचा पुडा आणला, त्या कुत्रीच्या पिलांना खायला टाकला. जे गाडीतून पेट्रोल काढलं होतं ते पेट्रोल त्या कुत्रींच्या पिलावरती टाकलं आणि त्याला काडी लावून दिली. एवढे नीच माणसं आपल्याला पाहायला भेटतात. सज्जन एक शाहीरकारानं फार गोड वर्णन केलंय, फार गोड वर्णन केलं बरं. एक दिन निकले सैर पर, एक दिन निकले सैर पर दिल में कुछ अरमान थे. एक दिन निकले सैर पर दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी दूसरी तरफ स्मशान थे. पैरों तले हड्डी चुभी हड्डियों के कुछ बयान थे. चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. माणसानं माणसासारखं जगावं, वागावं, म्हणून सज्जन आपल्याला कथा करायची आहे. म्हणून भगवंतानं नवनारायणांना बोलून घेतलं. नवनारायणांनी विचारलं कशा करता अवतार घ्यायचा, की वाम मार्गाने भटकणारा हा जीव सन्मार्गावरती यावा, म्हणून आपल्याला अवतार घ्यायचा आहे. माता माऊली तुम्ही कथा ऐकता, पुरुष वर्ग तुम्ही कथा ऐकता. एवढे 2 वाक्य आजच्या कथेतून घेऊन जा बरं. आजच्या कथेतून कधीतरी प्रश्न उपस्थित होतो, बाबा माणसानं सोनं व्हावं की माणसानं सोन्यासारखं व्हावं, माणसानं सोनं व्हावं की सोन्यासारखं व्हावं. मी तर म्हणेल माणसानं सोनंही नको आणि सोन्यासारखंही नको. माणसाला बनायचं असेल तर माणसानं परीच बनावं. जिथं जाईल त्याचं सोनं करायला माणसानं शिकलं पाहिजे. एक वाक्य माता माऊली आजच्या कथेतून घेऊन जा. माणसानं धनानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं कधीतरी मनानं श्रीमंत व्हायला शिकलं पाहिजे. माणसानं धनानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं कधीतरी मनानं श्रीमंत व्हायला शिकलं पाहिजे. का? कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला ना, माणसं नतमस्तक मात्र दगडाच्या पायरीवरती होतात. म्हणून माणसानं माणसासारखं जगावं, वागावं, ही शिकवण देण्याकरता भगवंतानं नवनारायणांना बोलून घेतलं. आणि आता नवनारायणांनी हात जोडून विचारावं, प्रभू अवतार घ्यायचं निश्चित ठरलंय. श्रीहरीनं सांगावं अवतार घ्यायचं ठरलंय. आमचं तर ठरलंय. आम्ही कोण कसा अवतार घेणारे सांगू. उद्धव नामदेव म्हणून अवतार घेणारे, बलराम पुंडलिक म्हणून अवतार घेणारे, भगवंत स्वतः ज्ञानेश्वर म्हणून ज्ञानदेव म्हणून अवतार घेतील, शिवशंकर निवृत्तीनाथ दादा म्हणून अवतार घेणारे, ब्रह्मदेव सोपान काका होणार आहेत, आदिमाया मुक्ताबाई होईल, हनुमंत स्वतः रामदास होतील, वाल्मिकी तुलसीदास होतील, व्यासमुनी जयदेव होतील. आमचा अवतार कार्य ठरलेलं आहे. आता नवनारायणांना आत्मीयता वाढू लागली की आम्ही कसा अवतार घ्यायचा प्रभू सांगा. तर सज्जनावजी नवनाथ कथा आपण घेऊन आलेलो आहे. त्या नवनारायणांचा अवतार होणार होता. श्रीहरीनं सांगावं, कवी नारायणा ऐक कवी नारायणा, तू मच्छीच्या पोटातून जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ नाव धारण करून तुला सज्जनाव मच्छिंद्रनाथ नाव धारण करून जगाचा उद्धार करायचा आहे. कवी नारायणाला आनंद झाला. अंतरिक्ष नारायणानं पुढं व्हावं आणि अंतरिक्ष नारायणाला भगवंतानं सांगावं, अंतरिक्ष नारायणा ऐक, शिवशंकरांनी तृतीय डोळ्यापासून अग्नी निर्माण करून जाळून टाकलेला काम त्याला अग्नीत प्राशन केलंय. तेव्हा तू त्याच्या जठरी जन्म घेऊन जालिंद्रनाथ नाव धारण करून तुला अवतार घ्यावं लागले. अंतरिक्ष नारायणाला आनंद झाला. आता चमस नारायणानं पुढं व्हावं. हात जोडून विचारावं, प्रभू मी कसा अवतार घ्यायचं तेवढं सांगा. भगवंतानं सांगावं, चमस नारायणाला ऐक, रेवा तिरी रेमन सिद्ध या नावानं तुला प्रसिद्ध व्हायचंय बरं. चमस नारायणाला आनंद झाला. आता अविहोत्र नारायण भगवंताला हात जोडून विनंती केली, प्रभू मी कसा अवतार कार्य करायचं सांगा. तर त्यावेळेस भगवंतानं श्रीहरीनं अविहोत्र नारायणाला सांगितलं, कुरुवंशात जन्मेजय राजानं केलेला यज्ञ सर्प सत्रात
ब्राह्मणांनी सर्व सरपांची आहुती दिली आहे. त्यावेळी एका सर्पीला अस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपून ठेवलंय. ती सर्पीन अंड टाकून निघून गेली. ते अंडे अजून तिथंच आहे. तिथं वटसिद्ध नागनाथ म्हणून तुला अवतार कार्य करायचे. अभिहोत्र नारायणा. अभिहोत्र नारायणाला आनंद झाला. आता हरिनारायणानं पुढं व्हावं आणि श्रीहरीनं सांगावं, हरिनारायणा, मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हणून दिलेली उदी उखरड्यावरती जाऊन पडेल आणि तिथे पडल्यानंतर हरिनारायणा तुला गोरक्ष नाव धारण करून जगाचा उद्धार करावा लागेल. हरिनारायणाला सुद्धा आनंद झाला. आता पिंपलायन नारायणानं पुढं वावन विचारो, प्रभू मी कसा अवतार कार्य करावं सांगा. त्यावेळेस भागीरथी नदी तीरी कुश बेटा चरपटीनाथ नावानं तुला प्रगट व्हायचंय. द्रुमी नारायणाला सांगितलं, कौलिक ऋषीने भर्तर या नावाने भिक्षापात्र अंगणात ठेवून तसंच जपून ठेवलंय. त्यात संचार करून तुला भर्तर या नावानं प्रगट व्हावं लागेल. प्रबुद्ध नारायणाला सांगितलं, हे प्रबुद्ध नारायण ऐक, हिमालयाच्या अरण्यामध्ये हत्तीनीच्या कानातून तुला जन्म घेऊन कानिपा या नावानं तुला प्रसिद्ध व्हावं लागेल. करभंजन नारायणाला सांगितलं, करभंजन ऐक, गोरक्षाने मातीचा पुतळा केलाय आणि त्या मातीच्या पुतळ्यात तुला संचार करून गहिनीनाथ या नावानं प्रसिद्ध व्हावं लागेल. नवनारायणांचं अवतार कार्य होण्याचं ठरलं आणि अवतार कार्य होण्याचं ठरल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर सगळ्यांनी श्रीहरीला हात जोडले आणि सांगितलं, प्रभू अवतार कार्य होण्याचं ठरलंय. आता सगळ्यांना आनंद झाला. सगळे आपापल्या दिशेने निघाले. सगळ्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर भगवंतांना अवतार कार्य करता अनुमती दिली. सजना गोड गीतानं ती अनुमती आपल्याला ऐकायची. बरं, सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करा. अलक निरंजन नवनाथाय नमः. 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 सज्जन हो, श्रीहरीने आज्ञा दिल्यानंतर नवनारायणांनी अवतार कार्य घेण्याचं ठरवलं. त्यावेळेस भगवंतांना कसं अवतार कार्य घ्यायला सांगितलं ऐका बरं. मच्छीपासून झाले मच्छिंद्रनाथ, गोरक्ष जन्मले गौरी कुंडात, झाले सर्व उत्पत्ती यज्ञ कुंडात, कानिप जन्मले गजकर्णात. अलक निरंजन नवनाथाय नमः. 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 रेवातीरी जन्मले देवनाथ, ब्रह्माचा पुत्र चरपटीनाथ, वटवृक्षापुरी नागेशनाथ, वेदनाथ जन्मले श्रीराजात. अलक निरंजन नवनाथाय नमः. 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 हे 12 वर्ष उभा अडवंगीनाथ, करदामा पोकळा गहिनीनाथ, हात
नवनाथाय नमः अलक निरंजन 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 नवनाथाय नमः नवनाथाय नमः अलक निरंजन 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 आदेश. सज्जना हो, अवतार कार्य घेण्याचं निश्चित झालं आणि आज आपल्याला पहिलं अवतार कार्य पाहिजे ते मच्छिंद्रनाथांचं. सज्जना हो, शिवजी आणि पार्वती माता कैलास पर्वतावरती निवांत बसलेले असताना पार्वती मातेनं म्हणावं, शिवजी हो मालक, तुम्ही विश्वाचे नाथ आहात आणि तुम्ही ज्या मंत्राचा उपदेश संपूर्ण जगाला करता, ज्याचं उच्चारण तुम्ही वारंवार करता, त्या मंत्राचा उपदेश शिवजी तुम्ही मला करा. पार्वती मातेनं हट्ट केला, पण हट्ट आता पुरवायचा ठरवला तर भगवान शिवजींनी सांगितलं, पार्वती ऐक, मी ज्या मंत्राचा उच्चार करतो, जप करतो, त्याचा उपदेश जर तुला करायचा असेल तर ठिकाण हे एकांतात हवं. आणि आपल्याला पण जर साधना करायची असेल, जे सगळे नाथ भक्त आज इथे जमलेले आहेत, सज्जनावी नाथ भक्ती करत असताना जर आपण हे पारायण जे आपण करतो ना, याचे फार नियम पाळले पाहिजेत. बरं, फार नियम पाळले पाहिजे. हे करत असताना आपल्याला एकांतवास फार महत्वाचा आहे. लोकांत नको, एकांत पाहिजे. एकांत, लोकांतात आपण काही करू शकतो, पण एकांतामध्ये जी साधना होते ती कुठे होणार नाही. म्हणून भगवान शिवजींनी सांगितलं, पार्वती ऐक, तू हट्ट करते की मी ज्या मंत्राचा उच्चार करतो त्याचा उपदेश तुला हवाय ना, एकांतात जावं लागेल. मग मालक, एकांत कुठे? तर यमुनेच्या तटावरती आपल्याला जावं लागेल आणि तिथे गेल्यानंतर मी तुला मंत्राचा उच्चार करेल, बोध देईल, उपदेश करेल. आता पार्वती माता आणि भगवान शिवजी यमुनेच्या तटावरती आले आणि भगवान शिवजींनी सांगितलं, पार्वती ऐक बरं, जो मंत्र मी तुला सांगणार आहे तो मंत्र सावधरीतीने श्रवण करा. कारण सावधानता किती महत्वाची आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ जर आपण उघडला तर 9व्या अध्यायाची सुरुवात वाचून ठेवा. तरी अवधान ऐकले तिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. सज्जना हो, एखादी गोष्ट करायची असेल तर फार सावधरीतीने केली पाहिजे. बरं, आपल्याला अनेक जण सावधच करत असतात, कुणी ना कुणी येतं सावध करत असतं आपल्याला, पण आपण सावध नाही सावध झालो. भगवंतानं सावध केलं, आपल्याला नाही सावध केलं. बरं, हे सजीव गोष्टी सावध करतील नवल नाही. आता काही जुने माणसं माझ्या समोर बसलेत, बाबा ही लाईट आली, आता लाईटीशिवाय काहीच चालत नाही. आता ही लाईट आली, बरं नाना लाईट आली, मला काही तो काळ माहित नाही, 77-78चा काळ असेल माऊली. त्यावेळेस लाईट आली तर सगळ्यांना नवल वाटायचं. सावधानता आहे का, आपल्याला सगळे सावध करतात. तुम्ही जर वाटेनं जरी चाललात तरी 1 किलोमीटर अगोदरच पाठी लागते, सावधान
पुढे वळण आहे, पुलावरून पाणी वाहत आहे, सावध करते की नाही पाठी. तसे भगवान शिवजी पार्वती मातेला सावध करत असताना सांगत होते, ऐक, मी तुला जो मंत्र देणार आहे तो सावध रीतीनं ऐक. सावध करत असता आपल्याला कोणी ना कोणी. ज्यावेळेस ही लाईट आली काही माहित नव्हतं. शेतकरी वर्ग, कधी शाळेत गेला नाही हा शेतकरी वर्ग, जो खांब उभा केला जायचा ना लाईटीचा, त्या लाईटीच्या खांबावरती एक पाटी लावली असायची. पाटी वरती लिहिलेलं असायचं बरं, डेंजर, इंग्रजी मधून डेंजर. आता शेतकरी वर्ग, आता बाबा कधी शाळेतच गेले नाही तुम्ही, हा शेतकरी वर्ग हाडाकाडाची कष्टाळू माणसं, ती इंग्रजी काही वाचता येत नव्हतं शेतकरी माणसाला. मग शासनाला पर्याय पण निवडावा लागला, अरे इंग्रजी काय वाचता येत नाही, म्हणून शासनानं काय केलं, त्याच्या खाली लिहिलं मराठीमध्ये खतरा, तरी काही न वाचता येईना. त्याच्या खाली लिहिलं धोका, तरी वाचता येईना. मग शासनाला आता कसं सावध करावं. शासनानं काय केलं, जी लोखंडाची पाटी होती ना त्यावरती एक कवटीचं चिन्ह टाकलं आणि त्याला 2 अशी हाडं टाकली. ती कवटी पाहिली की हाडं पाहिली की शेतकरी वर्ग म्हणायचं, "रर, इथं काहीतरी आहे गड्या. ही कवटी आपल्याला सावध करते की हात लावायला नकोय, इथं करंट आहे." लाईट जर आपल्याला सावध करते तर सज्जनाव भगवान शिवजी सुद्धा पार्वती मातेला सांगत होते, पार्वती ऐक, जो मंत्र मी तुला सांगणार आहे ते मंत्र सावध रीतीने श्रवण कर. जर मंत्र श्रवण करत असताना जर चूक घडली तर अनर्थ घडेल. पार्वती मातेनं सांगितलं, प्रभू, ओ मालक, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, तुम्ही मला मंत्राचा उपदेश करा. तो मंत्राचा उपदेश मी श्रवण करते. आणि आता भगवान शिवजी मंत्र सांगायला, उपदेश करायला सुरुवात केली. पण नवल असं घडलं, ते मंत्राचा उपदेश ऐकत असताना पार्वती मातेला झोप लागली. झोप लागली. आता झोप आपल्याला लय जवळची, लय जवळची झोप. बरं, आता एक कमिटीला मी धन्यवाद देईल की तुम्ही 7 ते 9 कथा ठेवली, नंतर आपल्याला महाप्रसादी नंतर घरी जायचंय आपल्याला. जर ते कधी आपण 9 ते 11, 10 ते 12 जर कीर्तन ठेवलं, फार बिकट, फार बिकट, ते फार विनोद करून कीर्तनकडे लिहावं लागतं. कारण पुढे बसलेले, आता एक जण एकदा कीर्तन केलं मी त्या नाशिकला, माझ्या समोर एक आजोबा बसलेले, ते आता समोर खांब होता, खांबाला पाठ लावली आणि डोळे बंद केले. मी काही सांगत असलो ते फक्त असे करायचे, असे करायचे. म्हणलं काय श्रोते हो, काय श्रोते, अशी माणसं पाहिजेत ऐकायला. अहो, एक शब्द न शब्द बाबा ऐकू राहिलेत, बाबांचे डोळे बंद. म्हणले याला समाधी लागली असेल, डोळे बंद. मी काही बोलायला फक्त असे करायचे, असे करायचे. कीर्तन संपलं, ते माझ्या दर्शनाला आले बाबा. म्हणलं बाबा, काय काय ऐकलं हो तुम्ही कीर्तन, असेच श्रोते पाहिजे, वा वा वा, अशी मंडळी पाहिजे ऐकायला. शब्द न शब्द तुम्ही ऐकला. ते म्हणे कीर्तन ऐकलं भाऊ, तो काय केलं ते मला काही कळत नाही भाऊ, पण तो कीर्तनात झोप लय भारी झाली गड्या माझी, म्हणून मी तो मांडोलीत होतो. का काय ना, झोपायचं लय छंद. पार्वती माता निद्रेस्त झाली आणि निद्रेस्त झाल्यानंतर भगवान शिवजींनी मंत्राचा उपदेश केल्यानंतर मंत्र सांगून पूर्ण झाला आणि भगवान शिवजींनी विचारलं, पार्वती, ज्या मंत्राचा उपदेश मी तुला केलाय त्याचा सार काय सांगशील. मागे पाहिलं तर पार्वती माता निद्रेस्त. पार्वती, ज्या मंत्राचा उपदेश मी तुला केला त्याचा सार काय सांगशील. तर यमुनेच्या पाण्यामध्ये एक मच्छी, ती वर यायची खाली जायची, वर यायची खाली जायची. ते यमुनेच्या पाण्यातून आवाज आला, हो प्रभू, सर्व विश्व ब्रह्मरूप आहे, सर्व विश्व ब्रह्मरूप आहे, सर्व विश्व ब्रह्मरूप आहे. हा आवाज ऐकल्यानंतर भगवान शिवजींनी डोळे बंद केले. अरे पार्वती तर झोपली आहे, मग जो मंत्राचा उपदेश मी केला तो ऐकला कोणी. तर सज्जन हो, शिवजींना नवल वाटलं की यमुनेच्या पाण्यातून आवाज येतोय, कोणी मंत्र श्रवण केला पाहिलं पाहिजे. तर सज्जन हो, ते आवाज देणारं दुसरा तिसरं कोणी नव्हतं. त्या माशाच्या पोटात जे अंड होतं त्या अंड्यामध्ये कवी नारायणाचा अवतार होता आणि साक्षात कवी नारायणानं सज्जन भगवान शिवजींनी जो मंत्राचा उच्चार केला त्याचं श्रवण त्यांनी केलं होतं. बरेच दिवस झाले भगवान शिवजींना आनंद झाला होता की कवी नारायणानं मंत्राचा उपदेश केला. कवी नारायण ऐक, तुझा अवतार कार्य झाल्यानंतर ज्या मंत्राचा उपदेश मी केलाय तो मंत्र तुला संपूर्ण जगाच्या कल्याणाकरता वापरावा लागेल. बरेच दिवसानं ज्या माशाच्या पोटात जे अंड होतं ती मच्छी यमुनेतून बाहेर आली, अंड तीरावरती टाकलं, पाण्यात निघून गेली. पशुपक्षी यायचे,
ते अंड पाहिजे, त्या अंड्याला टोची मारायची, निघून जायची. पण एक दिवस ते अंड फुटलं आणि अंड फुटल्यानंतर त्यातून मासा नाही निघाला, तर त्या अंड्यातून एक बाळकाचा जन्म झाला. आणि बाळकाचा जन्म झाल्यानंतर पशुपक्षीचं वडी यायचे. ते बाळकाचा रडण्याचा आवाज कानावरती पडायचा. ते बाळक रडायचं, आकंत करायचं. त्या पशुपक्ष्यांनी पाहावं आणि लांब उडून जावं. पण एक दिवस कामिक कोळी नावाचा एक सद्ग्रस्त तिथे आला. ते रडणारं बाळक पाहिलं. त्यानं त्या बाळकाला हाताशी धरलं आणि आकाशवाणी झाली, हे कामिक कोळ्या, तुझ्या हातात असणारं बाळक साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. घरी घेऊन जा, स्वतःच्या मुलासारखं संगोपन कर. कवी नारायणाचा अवतार असल्यामुळं एक दिवस नवनारायणांचा अवतारापैकी एक अवतार कवी नारायणाचा तुझ्या हातात मी देतोय. ऐक कामिक कोळ्या, साधा सुद्धा अवतार नाही, कवी नारायणाचा अवतार आहे. एक वेळेस जगाचा उद्धार करण्याची क्षमता या कवी नारायणामध्ये आहे. घरी घेऊन जा. माशाच्या पोटातून जन्म झाला म्हणून कामिक कोळ्या याचं नाव मच्छिंद्र असं ठेव, मच्छिंद्र असं ठेव, मच्छिंद्र असं. सज्जनाव, त्या कामिक कोळ्याला आनंद झाला. त्या कामिक कोळ्यानं ते लेकरू घरी आणलं. बायकोला सांगितलं, बघ बाई, आता बायकोला पुत्रप्राप्ती होत नव्हती. आनंद झाला, देवानच प्रसाद दिला. बायकोलाही आनंद झाला, पाना फुटला तिला. थाटामाटात बारसं झालं, नामकरण विधी झाला, मच्छिंद्र नाव धारण केलं. पण सज्जनाव, मच्छिंद्रनाथ आता थोडे थोडे मोठे होऊ लागले. आता आपल्याला 9 जवळ वाजत आले ना, म्हणून मच्छिंद्रनाथ महाराज लवकर मोठे करावे लागतील आपल्याला. मच्छिंद्रनाथ महाराज थोडे मोठे होऊ लागले आणि अतिशय बालवयात असल्यामुळे गावात जायचे, सवंगड्यांसोबत खेळ खेळायचे. पण आता कोळ्याच्या घरी जन्म झाला. कोळ्याच्या घरी जन्म झाला. आता कोळ्याच्या घरी जर तुम्ही गेलात, बाबा, त्या मुंबईला कीर्तन असतं गणपतीत, माझा आई ते कीर्तनाला गेलो. आता गणपतीतलं कीर्तन, गणपतीच्या चरणावरती नतमस्तक झालो तर थोडा वास आला मला. तर वास कशाचा आला असेल? कोळ्यांच्या, कोळी समाजाचं कीर्तन. तिथं आजूबाजूला पाहिलं, चपातीचा निवद नव्हता, पिठल्या भाकरीचा आपला निवद असं एवढा एवढा निवद. तिथं एवढा मोठा मासा तोडून ठेवलेला गणपतीच्या पायो. माऊली महाराजांना म्हणलं, माऊली काय? ते विचारलं, म्हणले काय? ते म्हणे, महाराज, या आमच्याकडे हाच निवद असतो म्हणे गणपती बाप्पांना. याला म्हणलं, आपल्याला जेवण झालं, कीर्तन झाल्यानंतर जेवायला काय पाय बरं, आणि आपल्याला माशी द्यायची. नाही 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 महाराज, तुम्हाला व्यवस्थित केलंय, काळजी करू नका. आता कोळी समाजात जन्म आलाय. कोळी समाज त्या माशाला देव मानतो बरं. म्हणून जर त्यांच्या तुम्ही आता त्या बाया जर पाहिल्या तर त्यांच्या गळ्यात आपण कसं डोरलं करतो, त्या बाया गळ्यात मासा घालतात. ते पुरुष वर्ग सोनं करतात तर ते मासा घालतात, कारण माशाला ते देव मानतात. त्या कोळी समाजात जन्म झाला. जेवायला जर मच्छिंद्रनाथ महाराज बसते, बालरूप होतं त्यांचं, तर जेवणामध्ये आई माशी वाढायची. मासा पाहिला की अंतकरण तळमळायचं बरं. त्या माशाकडे पाहिलं की डोळ्यात पाणी यायचं. मच्छिंद्रनाथ महाराज म्हणायचे, आई हे काय वाढलं ग मला खायला? मला नाही खायचं, मला नाही खायचं. आता ते नाथ होते, कवी नारायणाचा अवतार होता साक्षात. तिथं जर आपण असतो तर म्हणलं असतं, आई एकच मासा का? अजून 2-3 तळबाई चांगले, चांगलं तेल वापर, मीठ मिरची लावून चांगले तळून दे मला. खायचं लय नाद आपल्याला, लय खायचं नाद, लय खायचं. आता ते गोकुळाष्टमीचं कीर्तन बघा बरं तुम्ही. बाबा, गोकुळाष्टमीचं कीर्तन जर ठरलं ना, ते 10 ते 12 कीर्तन राहत. ते 10 ते 12 कीर्तन म्हटलं की लय विनोद करून कडेल न्यायचं असतं. पण काही इतका खायचा नाद असतो बाबा, इतका खायचा. ते गोकुळाष्टमीचं कीर्तन, आई उपवास असतो त्या दिवशी. उपवास करताना तुम्ही गोकुळाष्टमीचं, भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्य होतं 12 वाजता. आणि त्याचं कीर्तन मला 10 ते 12 ते कीर्तन चालू झालं. 10 सव्वा 10 एक जण आला व माझ्या कीर्तनात समोर येऊन बसला. किती काही ना खायचं येड राहतं ऐका. तो 10 सव्वा 10 वाला माझ्या समोर येऊन बसला आणि बसल्यानंतर मी थोडा विनोद केला. आता कीर्तनाच्या सुरुवातीला विनोद केला. तो 10:15 येऊन माझ्या समोर बसलेला होता ना एकादस. त्यांना खिचडी, किती खिचडी खाल्लेली असो, फराळ खातो ना आपण, त्या माणसानं दादा किती फराळ खाल्लेला असो. मी विनोद केला आणि तो माझ्या समोर बसलेला माणूस हसायला गेला. गड्या हसायला गेला तर इतका साबुदाणा खायला त्यानं. हसायला गेला तर त्याच्या नाकातून साबुदाणा उडाला बा. एवढा साबुदाणा खायला त्यानं. एवढं खाण्याचं वेळ राहतं काही ना. पण मच्छिंद्रनाथ महाराजांनी मासा पाहिला की अंतकरण तळमळायचं, डोळ्यात पाणी यायचं. आई नको मारू ग, कशाला मारते, मला दुसरं दे ना खाण्याकरता. तो मासा देत जाऊ नको आई, नको देऊ मासा.
मच्छिंद्रनाथ महाराज तसेच भरल्या ताटावरून उठायचे, बाहेर निघून जायचे. आई हात धरून आणायचे, अरे जे तुला दुसरं काहीतरी करून देते खा. पण मच्छिंद्रनाथ महाराजांनी माशाला हात लावला नाही. शेजारची एक बाई होती, तिनं विचारलं, बाई तुझं लेकरू कोळ्याच्या घरी जन्माला आलं, बाई ते मासे खायला नकार देत, असं चालणार नाही. आपली देवता कोपेल, मासा खाला पाहिजे त्यानं, आपलं सर्वस्व मासा आहे, आपण माशालाच पुजतो, तुझ्या लेकरानं मासा खाला पाहिजे. पण ती शेजारची महिला जी विचारत होती ना, मच्छिंद्रनाथांच्या आईनं सांगितलं, बाई माझं लेकरू काय मासा खात नाही, काहीतरी केलं पाहिजे, एकट्या भक्ताला आपण विचारलं पाहिजे. म्हणून ती शेजारची बाई गेली एका पोतराजाला विचारायला भक्ताला. त्याच्या अंगात हवा आलेली, विचारलं, का हो बाबा, आमच्या शेजारी तो कामी कोळी राहतो, त्या कामी कोळ्याच्या घरी एक पोरग जन्माला आलंय, मच्छिंद्र नाव त्याच, त्याला मासा दिला की त्याच्या डोळ्यात पाणी येतं, मासाच खायला नकार देत ते लेकरू, काहीतरी केलं पाहिजे. त्या पोतराजानं सांगितलं, मासा खाला पाहिजे, त्याला घेऊन या, नाहीतर देव कोपेल. मच्छिंद्रनाथांना पुढे उभं केलं, कामी कोळी त्या बाजूने उभा, आई इकडून उभी, ती शेजारची बाई जवळ उभी. आणि त्या शेजारच्या बाईनं सांगितलं त्या पोतराजाला, बघा बघा हे लेकरू आहेत, मासा खायला नकार देत, मासा खात नाही, देव कोपेल. त्या पोतराजानं काय करावं, एक जिवंत मासा आणावा, जाळावरती त्याला भाजावं, आणि भाजल्यानंतर मच्छिंद्रनाथांकडे घेऊन जावं. सांगितले, बाळा तुला मासा खावा लागेल, जर मासा तू खाला नाही तर देवाचा कोप होईल, खा मासा. मच्छिंद्रनाथ महाराजांनी असा हात केला आणि सांगितलं, बाबा मी तर काही मासा खाणार नाही, दे तुझ्या हातातला मासा माझ्या हातावरती दे. सज्जना हो, कवी नारायणाचा अवतार कार्य झालं, पण सामर्थ्य ऐका. छोट्याच्या मच्छिंद्रनाथ महाराजांनी तो मासा हातावरती घेतला आणि तसेच घराकडे पळत निघाले. पळत 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 घराकडे आले आणि आईनं एका टोकरीमध्ये, एका पात्रामध्ये पाणी भरून ठेवलेलं, त्या पोतराजानं भाजून दिलेला मासा आमच्या मच्छिंद्रनाथ महाराजांच्या हातामध्ये होता. मच्छिंद्रनाथ महाराजांनी तो भाजलेला मासा त्या पाण्यात सोडला. नवल ऐका बरं माय, मच्छिंद्रनाथांनी भाजलेला मासा पाण्यात सोडल्यानंतर तो मासा पुन्हा जिवंत झाला आणि त्या पाण्यामध्ये फिरका मारू लागला. सगळ्याकडे आनंद झाला. आईनं बघितलं, बापानं बघितलं, अरे मच्छिंद्र मासा तर भाजलेला होता, जिवंत कसा झाला. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, आई मारू नको बरं मला, पण मला मासा खायचं नाही, दुसरं काही दे. पण सज्जनाव, आता दिनक्रम चालत असताना कोळी समाजात जन्माला आले. वडील मासे पकडण्याकरता जायचे. एक दिवस सज्जनाव मच्छिंद्रनाथांना सोबत घेऊन गेला हा कामी कोळी, आणि यमुनेच्या तीरामध्ये ते मासे पकडत असताना कामी कोळी मासे पकडायचा आणि मासे टुपले टाकले की मच्छिंद्रनाथ महाराज मासे घ्यायचे पुन्हा पाण्यात टाकून द्यायचे. बाप मासे पकडायचा, पोरगा मासे पाण्यात टाकायचं. बापानं पाहिलं, बरेच मासे पकडलेत, मासे कुठे मच्छिंद्रा? बाबा ते मासे तळपडत होते, मी पुन्हा पाण्यात सोडले. इतका राग आला कामी कोळ्याला. कामी कोळ्यानं मच्छिंद्रनाथांना जवळ घेतलं नाही, कानामागे मारले. आणि मारल्यानंतर राग आला मच्छिंद्रनाथांना, अरे काय, फक्त जीवावरती मी दया दाखवली, एवढी चूक माझी. बाप मासे पकडण्यामध्ये व्यस्त असताना सज्जन मच्छिंद्रनाथांनी बापाकडे पाहिलं, वरती पाहिलं, बापाकडे पाहून हात जोडले, तिथून पळ काढला. बापानं मारलं म्हणून पळून गेलेले मच्छिंद्रनाथ सज्जन बद्रिका आश्रमात गेले आणि भगवान शिवजींची आराधना करू लागले. जे कैलासी अविनाशी सुखरासी, सदा रहे गंगा तटकासी, हात वज्रवश भुजंग जी सांगाती, जय जय शिवशंकरा, जय जय शिवशंकरा. बापानं मारलं म्हणून पळून गेलेले सज्जन मच्छिंद्रनाथ महाराज बद्रिका आश्रमात गेले आणि भगवान शिवजींची स्तुती करू लागले. ती स्तुती आपल्याला सगळ्यांना करायची बरं. त्या स्तुतीनं सज्जना हो, भगवान शिवजींना सुद्धा आपल्याला पाचारण करायचंय. भगवान शिवजी येतील आणि आपल्या कथेमध्ये विराजित होतील, म्हणून त्या गोड गीताना आपल्याला भगवान शिवजींना पाचारण करायचे. मच्छिंद्रनाथ महाराज बद्रिका आश्रमात गेले आणि आल्यानंतर भगवान शिवजींची स्तुती करू लागले. आणि तेच पळून गेलेले मच्छिंद्रनाथ महाराज, आपण कथा बघा ऐकतोय, पळून गेलेले मच्छिंद्रनाथ महाराज आपल्या कथेत सुद्धा येणार आहेत बरं. म्हणून ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज कथेत येतील ना, त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचंय. मच्छिंद्रनाथ महाराजांनी भगवान शिवजींची आराधना करायला सुरुवात केली. सर्वांनी टाळी वाजून आराधना करा.
कैलास के निवासी नमो बार बार हो. मच्छिंद्रनाथांचं आगमन आपल्या कथेमध्ये होणार आहे बरं. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहारी भोले तार तार हो. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहारी भोले तार तार हो. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहाई प्रभु तार तार हो. कैलास के निवासी नमो बार बार मच्छिंद्रनाथांचं आगमन स्टेजमध्ये होतंय बरं. आपण मारलं तिहाई प्रभु तार. सज्जना हो, बापानं मारलं बरं. बापानं मारलं म्हणून पळून गेलेले मच्छिंद्रनाथ महाराज येत आहे पत्रिका आश्रमात. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया. मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया. भक्तों को शिव तूने कभी निराश ना किया. मांगा जिन्हें जहाँ जो वरदान दे दिया. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया. मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया. बड़ा ही तेरा दायजन, बड़ा दातार तू. बड़ा ही तेरा दायजन, बड़ा दातार तू. आयो शरण तिहारी बोले तार तार हो. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहारी बोले तार तार हो. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहाई प्रभु तार तार दो. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहाई प्रभु तार तार हो. टाळी वाजवा माय बाप भजन करा. बयान क्या करूं मेरा कुपी ढेर का. चपटी बुबुत में है खजाना कुबेर का. बयान क्या करूं मेरा आँखों के ढेर का. अपनी बुबुत में खजाना कुबेर का. बयान क्या करूं मेरा कुपी ढेर का. चपटी बुबुत में है खजाना कुबेर का. बयान क्या करूं मेरा आँखों के ढेर का. अपनी बुबुत में खजाना कुबेर का. ये गंगा
जीवन दिया कितना उतार दो, जहर किया जीवन दिया कितना उतार दो। आयो शरण तिहारी बोले तार तार हो, कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहारी बोले तार तार हो, कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहारी प्रभु तार तार हो, कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहारी प्रभु तार तार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार हो, आयो शरण तिहारी प्रभु तार आयो शरण तिहारी भोले तार तार हो। सज्जना हो, बापन मारलं का मारलं बापन? बाप मासे पकडून आणायचं आणि मच्छिंद्रनाथ महाराज ते मासे पाण्यात सोडून द्यायचे. बापानं मारलं म्हणून पळून गेले मच्छिंद्रनाथ महाराज. बद्रिका आश्रमात गेले आणि ध्यानधारणा करू लागले. भगवान शिवजींची स्तुती चालू केली. पण एक दिवसाचा प्रसंग असा, या जगाची स्थिती पाहत असताना, या सृष्टीचा आचार विचार पाहत असताना भगवान शिवजी आणि प्रभू दत्तात्रय भगवंत सज्जनाव या सृष्टीची गती पाहत असताना फेरफटका मारत होते. आणि फेरफटका मारत असताना, बद्रिका आश्रमाच्या जवळ फेरफटका मारत असताना कानावरती आवाज पडायचा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा आवाज कानावरती पडला आणि प्रभू दत्तात्रय भगवंत आणि भोलेनाथांनी एकमेकाकडे बघावा, अरे ओम नमः शिवायचा जप कुठून येतोय, ओम नमः शिवायचा आवाज कुठून येतोय. म्हणून भगवान शिवजींनी सांगितलं प्रभू दत्तात्रय भगवंतांना, जा आणि ओम नमः शिवायचा आवाज कुठून येतोय तो बघा. सज्जनो, आता प्रभू दत्तात्रय भगवंत ओम नमः शिवायच्या जपाकडे जात असताना भोलेनाथ आणि प्रभू दत्तात्रय भगवंत बद्रिका आश्रमात आले. आणि आल्यानंतर मच्छिंद्रनाथांना ध्यानधारणा करताना पाहिलं आणि प्रभू दत्तात्रय भगवंतांना विचारलं, अरे बाळका कुठून आलास? तर मच्छिंद्रनाथांनी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी दोघांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर सज्जना हो, मच्छिंद्रनाथांना आनंद झाला. भोलेनाथांचं दर्शन झालं, प्रभू दत्तात्रय भगवंताचं दर्शन झालं, आनंद झाला. तोच आनंद उत्सव आपल्याला सगळ्यांना साजरा करायचा आहे. सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचंय. गोड गीत आपण घेणारे, सगळ्यांनी आनंद घ्यायचा. आपल्या धर्ममंडपात भोलेनाथ आले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य भोलेनाथांचे आगमन झालंय. प्रभू दत्तात्रय भगवंताचे आगमन झालेलं आहे. मच्छिंद्रनाथांचा अवतार कार्य आपल्याला धर्ममंडपात झालंय. सर्वांनी हातानं गोड टाळी वाजवायची, गोड नृत्य करायचे, कारण भगवंताचा अवतार कार्य इथं झालंय. सगळ्यांनी नाचण्याचा आनंद घ्या. त्यावेळेस महादेवानं प्रभू दत्तात्रय भगवंताला काय आज्ञा केली, ती आज्ञा त्या गीतकारण म्हणावर. महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला, महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला, त्या दत्त या गुरुला. दत्त गुरु तो जाबून पायी कोण बसलाय तपाला, दत्त गुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला. दत्त गुरु तो जाऊन पायी टाळी वाजून जागेवरती आलाय बाबा. जाऊन पायी कोण बसलाय तपाला. महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला, महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला, त्या दत्त या गुरुला. सगळ्यांनी वरती हात करा. अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश. सज्जना हो, नवनारायणांच्या दरबारात आलोय आपण. सर्वांनी गोड जागेवरती हलायचे आणि नाचण्याचा आनंद घ्यायचा. दत्त गुरु तो जाबून पायी कोण बसलाय तपाला, दत्त गुरु तो जाबून पायी कोण बसलाय तपाला. दत्त गुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला. दत्त गुरु तो जाऊन पायी कोण बसलाय
अभुंड